शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषीवेद चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण जे काही आपल्या शेतामध्ये विविध प्रकारची उन्हाळी पिकं लावतो, मग त्याच्यामध्ये टरबूज, खरबूज, काकडी, खिरा, भेंडी, टोमॅटो, मिरची. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये या पिकावरती येणारा सर्वात घातक रोग तो म्हणजे डावणी मिल्ड्यू. मित्रांनो, डावणी मिल्ड्यू जर आपल्या पिकावरती आला तर तो जर आपण लवकर त्याच्यावर जर उपाययोजना केल्या नाही तर त्या ठिकाणी आपलं जे काही पीक आहे ते पूर्णपणे नुकसान होण्याची शक्यता ही सर्वात जास्त असते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पिकामध्ये डावणी मिल्ड्यू येण्यासाठी कोणता असा फंगस आहे, कोणती अशी बुरशी आहे तिच्यामुळे आपल्या पिकामध्ये डावणी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव होतो, हा रोग कसं वातावरण असल्यास आपल्या पिकामध्ये जास्त चाल करतो, त्याचबरोबर हा कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, तसेच याची लक्षणे काय आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ कोठे स्किप न करता शेवटपर्यंत बघावं. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेतकरी मित्रांनो, डावणी मिल्ड्यू हा एक अशा प्रकारची जी काही बुरशी आहे ती जर आपल्या पिकामध्ये एकदा जर तिचा प्रादुर्भाव झाला तर त्या ठिकाणी आपण तिला जर लवकर कंट्रोल केलं नाही, लवकर तिच्यावर उपाययोजना केल्या नाही, योग्य बुरशीनाशकाचा त्या ठिकाणी वापर केला नाही तर ती आपल्या पिकाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकते. त्याच्यामुळं आपलं खर्च होऊन बसतो, आपल्या पिकाचं खूप मोठं त्या ठिकाणी नुकसान होण्याची जी काही शक्यता आहे सर्वात जास्त असते. तर मित्रांनो, जी काही डावणी मिल्ड्यू आहे ती आपल्या पिकामध्ये जी काही आपल्या पिकामध्ये जो काही आणणारा जो काही फंगस आहे किंवा बुरशी आहे त्याचं नाव आहे सोडोपर्सॅनोस्पोरा क्युबॅनिसिस. तर मित्रांनो, ही बुरशी आहे. आणि आणखी एक म्हणजे पर्सॅनोस्पोरा डेक्स्क्रिएटर. मित्रांनो, ह्या जे काही दोन प्रकारच्या जे काही बुरशी आहे त्या आपल्या पिकामध्ये डावणी मिल्ड्यूला आणण्याचं काम करतात व पसरवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. तर मित्रांनो, आपल्या पिकामध्ये जर डावणी मिल्ड्यू आली तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये काय लक्षणं दिसून येतात. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं पहिलं लक्षण म्हणजे आपल्या जे काही पीक आहे पानावर पिवळसर डाग हे दिसू लागतात, त्याचबरोबर पाने हे वाळतात, आपल्या पिकाची जी काही पानं आहे ती वाळू लागतात, त्याचबरोबर पिकाची वाढी खुंटते व पान हे पिवळसर होऊ लागतात. तर मित्रांनो, ही झाली लक्षणे. दुसरं म्हणजे डावणी मिल्ड्यूला कोणत्या वातावरणात डावणी मिल्ड्यू आपल्या पिकावरती सर्वात जास्त चाल करते. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या वातावरणामध्ये 80% जर जास्त आर्द्रता जर झाली तर त्या ठिकाणी डावणी मिल्ड्यूचा अटॅक आपल्या पिकामध्ये सर्वात जास्त दिसून येतो. दुसरं म्हणजे थंड आणि ढगाळ वातावरण, त्याचबरोबर आपले जे काही पीक आहे त्याच्या पानावर जास्त वेळ जर दवाचे किंवा पाण्याचे थेंबे राहिले तर त्या ठिकाणी डावणी मिल्ड्यूचा अटॅक होण्याची आपल्या पिकावर दाट ही शक्यता असते. तर मित्रांनो, डावणी मिल्ड्यू कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कोणते असे प्रभावी जे काही बुरशीनाशक आहे त्यांचा वापर आपल्या पिकामध्ये आपण करू शकतो, जेणेकरून डावणी मिल्ड्यू ही 100% त्या ठिकाणी थांबली जाणार आहे. तर मित्रांनो, त्यातलं जे काही पहिलं आहे ते म्हणजे सिंगजंटा कंपनीचं जे काही रेडोमिल आहे तुम्ही त्या ठिकाणी ते वापरू शकता. दुसरं म्हणजे सिंगजंटा कंपनीचं कवच वापरू शकता, ऑर्नेडिस वापरू शकता, त्याचबरोबर रिवर्स वापरू शकता आणि युपीएल कंपनीचं जे काही रनमान हे जे काही बुरशीनाशक आहे त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वस्तात मस्त औषध असणारं ते म्हणजे मॅनकोझेब म्हणजे M25चा वापर सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही डावणी मिल्ड्यू कंट्रोल करण्यासाठी करू शकता. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये डावणी मिल्ड्यू विषयी सविस्तर माहिती बघितली व ती नियंत्रण कशी करायची हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.